च्या दिशेने बॉक्स घेऊन चालल्यात. बॉल देण्यासाठी की घेण्यासाठी हे मात्र माहित नाही. राहुल पुळेकर एक चेंडू काढत असताना खुलजा शमशिमाली कहाणी. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनोलपाडा प्रीमियर लीग पर्व 6 आणि या 6व्या पर्वातील दिवस दुसरा. या दुसऱ्या दिवसामधील 2 विनर संघांमधील ही मॅच आपल्याला बघायला मिळते. अंकित चव्हाण बॉलिंग मार्कवरती आहे आणि त्याच्या समोर जतीन पाटील. चांगलं बॅटल रंगेल बॉलर आणि बॅटर मधला. पहिला चेंडू ऑन साइडला, पहिला चेंडूवरती गडी बाद. फ्लॅट मारायला गेले पण चेंडू फ्लॅट होत असताना बॅटचा फेस कितपत ओपन होता त्याच्यावरती रिझल्ट निर्भर करत होता आणि जतीन पाटीलला मैदानाला बाहेर जावं लागते. पहिली विकेट, पहिला हात ड्रॅगॉन. थँक्यू. आशुतोष डोंगरेने डाई लगावून चौकार अडवला तर अक्षय सांगले JCCB यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिथे अल्केश पाटील आलेला चौकार लगावत असताना दिसतोय. नेक्स्ट बॉलवरती त्याने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. एका धाब्यासाठी सिंगल. मोस्ट सिनियर प्लेयर गुरुदत्तच्या संपूर्ण टीम मधलं सर्वात सिनियर प्लेयर म्हणजे अल्केश पाटील. आणि अल्केश पाटील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येत आणि आल्या आल्या त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा दाखवला, अनुभव दाखवलाय. राहुल पुळेकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून टिपकल. राहुल पुळेकर स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. MPL चौकार. एक नंबरचा संघ मनोलपाड्याचा. थँक्यू. चौकार आला, 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक वेगानं मळलं. अंकित चव्हाणच्या अगेन्स्ट केलेला वार तो घातक राहिला आणि सिंगल धावून कंप्लीट केली गेली आहे. पहिल्या षटकातील खेळ आतापर्यंत झाला आहे 5 चेंडूंचा आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. अल्केश हो शेवटच्या क्षणाला टॅप केला. हलकीशी फ्लाईट त्या चेंडूमध्ये वेट करून खेळले. सिंगल आला आणि सिंगल आल्यानंतर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती टीम गुरुदत्त मनोलपाडा या संघाचं धावफलक. आकाश चव्हाण खास नवी मुंबईवरून ही मनोलपाडा प्रीमियर लीग बघण्यासाठी सौरभ यांचे बंधू जय पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम जय, आपलं हार्दिक स्वागत या मनोलपाडा प्रीमियर लीग दरम्यान. आपल्याला विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा. टॅप केलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. हो यावेळेचा चेंडू उजव्या जास्तच बाहेर आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होते. बघा की अनोखं प्रेशर आहे, वेगळं प्रेशर आहे. राहुल पुळेकर सारखा खेळाडू ज्या वेळेला समोर असतो त्यावेळेला तुम्हाला विचार करून चेंडू हाताळा लागतात. ओ यावेळेला व्हॉट अ शॉट. फुल पेस ऑफ द बॅट, मिनी हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट. चेंडूला पाठवलं मिडऑफच्या दिशेने. चेंडू सीमारेखा पार. चौकार.
गजब का स्ट्रोक था, आउटस्टँडिंग स्ट्रोक. बघा कशा पद्धतीने मारलाय. प्रत्येक फटक्यामध्ये राहुल पुळेकर दिसतो, पण आकाश चव्हाण आई बारुंडा 11ला या मॅचमध्ये आपली छाप सोडण्यासाठी राहुल पुळेकर, अल्केश पाटील यांना टार्गेट करावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूला कसा डॉट करता येईल, कशी विकेट घेता येईल याच्यासाठी प्लॅन रचावे लागणार आहेत. लेट्स सी कशा पद्धतीने प्लॅन एक्झिक्यूट केला. तर डाऊन द ग्राउंड काढण्याचा प्रयत्न, अर्जुन तयार. हमारे संकेत अर्जुन आ चुके हैं. त्यापैकी अर्जुनने चेंडूला अडवलंय. हे दोन बंधू या आई मारुंडा 11 संघामध्ये. 4 चेंडूचा खेळ, 18वरती धावफलक, 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. ओ यावेळेला मागे चेंडू गेलाय आणि पाहायला लागून गेल्याचं पंच सांगतायत. सो 1 धाव मिळेल लेग बाईटच्या रूपाने. सिंगल धावेने धावफलक वाढत असताना चला बॅटला लागलाय असं गंभीर यांचं म्हणणं आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू 19. ओ इनटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. आशूला संधी होती आदर्शच्या मागे डाई लगावण्याची, परंतु ती संधी मिस झाली आहे. चेंडू होते फरार, सीमारेखा पार. राहुल पुळेकरच्या बॅटमध्ये होते ब्लास्ट, चौकार. क्षेत्ररक्षक त्यांचे भारी, अशी ही रंगता एक एक पारी, भल्या भल्याना पडतान भारी. हे फलंदाजांची किमया न्यारी. वाह भाई वाह. एन्जॉय करतात दर्शक आमचे, आणि एन्जॉय करत असताना त्या टोनिंगवरती नाचण्याचा प्रयत्न कल्पेश यांनी केला. हलक्या हाताने खेळलेत. सिंगल धाव, 1 धावाने धावफलक पुढे जाईल. आदर्श मिश्राच्या हातामध्ये चेंडू आहे. 3रं षटक हाताळण्यासाठी ते आलेत. धावफलकाची धावा 24. मोठं धावफलक सेट करण्याचं उद्दिष्ट उराशी बाळगून गुरुदत्त मनलपाड्याचा संघ खेळतोय. हलक्या हाताने खेळले, टॅप केलं चेंडूला, आणि टॅप करत असताना सिंगल धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. चला मॅच पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय, चेंडूला अडवलं. क्षेत्ररक्षकाने कोणतीही तिथे 3 धावा येऊ दिल्या. ओ डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या क्षणाला आकाशने हात बाजूला केला आणि चेंडू सरळ सीमारेखा पार गेला. अखेरकार राहुलच्या खेळीचा अंत. राहुलने स्वतःचं काम कंप्लीट करत असताना लगावलं 3 चौकार, आणि मैदानाच्या बाहेर जात असताना त्याच्या बॅट 15 धावा. खेळी पाहुणी झाले अजब, सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. थँक्यू. तुषार केणी यांना प्रत्येक चौकारासाठी हर्षित गरज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तुषार केणी 1-1.5 वर्ष 2 वर्ष तुम्ही मागे जाल तर तुषार केणी ॲज अ ओपनर म्हणून प्रभावी कामगिरी करताना दिसत होता गुरुदत्तसाठी. आज 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेत. कुठे ना कुठेतरी गुरुदत्तची बॅटिंग ऑर्डरमध्ये ती गहराई आपल्याला दिसायला लागली आहे. 3 षटकं संपलेत, 27 वरती धावफलक आहे, आणि शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोहितने मागील मॅचमध्ये हिट कामगिरी केली होती, त्यामुळे त्याच्या खांद्यावरती ती व्हाईट जर्सी आहे जी 9799 यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आले. नो बॉल. भाई रोहित बॉलर था, आपने टारगेट किया रोहित कैमरामैन को. चला बॉल द्या. रोहित चौधरी आमचे कॅमेरामॅन. बघा हे रोहित चौधरी आहेत, DBNच्या टीममधील एक महत्त्वाचं मेंबर. शांत स्वभावाचा, गुणवान कॅमेरामॅन म्हणून त्यांची ती ओळख आहे. समोर डाऊन द ग्राउंड. ओ आशू, आशू सांगतो मी हाय बॉस. काय जबरदस्त चेंडू अडवलाय. ये दीवार तुटेगी कैसे. बघा कशा रीतीने चेंडूला अडवलाय. ओ ऑन साईडला मोठा फटका समोरच्या दिशेने.
टिपिकल ओव्हरआर्म टेनिस स्टाईलमध्ये हा फटका मारला आणि चेंडू सरळ निघून गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. बर्थडे आहे बाबाचा, गाजावाजा आहे सुशांत नावाचा आणि तो सुशांत मैदानाच्या आतमध्ये आला. विश यू हॅपी बर्थडे सुशांत पाटील. लगातार 3 चौकारांना 300 रुपये, 1 चौकाराला 300 रुपये. हर्षित घरत यांच्याकडून पहिला चेंडू वाईड. आता हर्षितने बक्षीस लावलं, रोहितवरती दडपण आलंय कारण रोहितला चेंडू हाताळायचे. 30 धाबा धावपलकावरती आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आल्या बाद. सुशांत पाटील डिपार्ट्स. भिड़ने दे कौन सी टीम भिड़ती है तैयार है हम सब भिड़ने दे कौन सी रचित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. अजून एक ताबडतोड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मनीषने मागाशी सांगितलं होतं की 34, त्या 34 धावांना सगळे फॉलो करून आहेत. पहिल्या मॅचमध्ये 33 झाल्या, 34चं टार्गेट आलं. दुसऱ्या मॅचमध्ये अजून 2 चेंडू बाकी आहेत. धावपलकावरती 31 धावा आहेत. 2 सिंगल आले तर 33 होतील. 34चं लक्ष असंच बनेल. हो, यावेळेला चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती घेतला. बॅटचा फेस थोडासा बदलला, हातामध्ये बॅट फिरली आणि त्यामुळे फक्त एकच धाव. 32. बघूयात किती धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, सिंगल. दुसरीचा प्रयत्न होतोय का? आदर्शने चेंडूची फेकी केली तोपर्यंत सिंगल आलाय. पुन्हा एकदा 33 धावांचे लक्ष आहे. 34. आणि त्या 34 धावांचं लक्ष असताना काय त्याचा पाठलाग की बचाव होतो ते आपण बघणार आहोत. 9000 व्ह्यूज झाले त्याच्या रीलला. क्या बात आहे. कालची जी पहिल्या दिवसाची रील काढण्यात आली होती त्याच्यावरती 9,009K व्ह्यूज. चला, यानंतर होणारी मॅच आदियोगी सेवा संस्था संतोष भुवन CCB संघाचे कर्णधार. टॉससाठी या. दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कृपया करके आप टॉस के लिए आए. टॉस किया जाएगा. मिस्टर जय पाटील यांना विनंती करला आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये जे टॉस का बॉस समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण तिथून बाजूला व्हायचंय. चला सगळ्यांनी बाजूला बा. तेली आपण त्यांना सांगा, सगळ्यांना सांगा. जय पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जातो. मिस्टर जय. 2 कर्णधार आलेले आहेत. यानंतर होणारी मॅच 2 पराभूत संघांमधील. अर्जुन आकाश. आम्हाला वाटलं करण अर्जुन येतील पण इथं अर्जुन आकाश आलाय. आयुष बरोबर स्क्रीन समोर आला होता. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, डाईव्ह जरूर लगावली. डाईव्ह लगावत असताना आयुष विचार करत नाही की दगड आहे, लाकूड आहे, माती आहे की अजून काय. बॉल अडवायचा एकच उद्दिष्ट. ओ, इनसाइड आउट. यावेळेचा चेंडू डायरेक्ट गिफ्ट वरती. आणि खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन वरी घाण उभं सारे लाईन वरी घाण उभं. 1 नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. 1 नंबरचा संघ मनवेल पाड्याचा. हो, यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आडवा लागला, फेकी वेगाने होते तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एकाने धावपलक पुढे जाईल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मनीष घरत बॉलिंग मार्कवरती आणि मनीष घरत यांच्या समोर अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. ओ हो, क्या बात है. जतीन के आंखों के ऊपर या फिर उनकी नजर के ऊपर संदेह नहीं किया करते असं सांगत असताना जतीनने चेंडूला अडवलं. लगातार 2 डॉट आलेत. अर्जुनला दोन्ही चेंडूंवरती मोठे फटके मारण्यास घोर अपयश आलंय. 2 धावा दापलकर. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू अडवला आयुषने. सिंगल धाव. जर बघायला गेलं पहिल्या षटकातील स्ट्रोकवरती किंवा त्या फटक्यांवरती तर 2 कमीत कमी चौकार अडलेले आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलं. 3 धावा धावपलकावरती. आई बारुंडा 11.
चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा लेटकट केलं चेंडूला रोहितने एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 6 धावा धावफलकावरती. गुरुदत्त क्रिकेट क्लब आमचे देणगीदार या स्पर्धेसाठी सर्वात मोठे योगदान सालाबाद प्रमाणे ज्यांचं लाभतं असे आमचे स्पॉन्सर, त्यापैकी एक ज्यांची सर्वात मोठी देणगी दरवर्षी असते असे आई जुदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विनोददा पाटील, त्यानंतर माजी नगरसेविका मिनलताई पाटील मॅडम नेहमीच त्यांची या गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या पाठीशी ती आधाराची थाप असते. त्याचबरोबरीनं जागा मालक दीपेजी पाटील, अतुलदादा पाटील. ओ यावेळेला दुरून, ओ क्या बात आहे, शानदार फिल्डिंगचा नजारा. आयुष मंगेशजी पाटील साहेब, त्यानंतर आशू पाटील, रोहित पाटील, कुमार गावड, पंकजदादा पाटील, मितेश पाटील, मिनलताई पाटील मॅडम त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. त्याचबरोबरीनं योगीजी पाटील साहेब यांच्याकडून ट्रॅक्टर, जयदेव पाटील या त्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर खास करून चालवण्यात आला होता. हरेश्वर घरत, गणेशजी पाटील, पंकजजी पाटील, प्रवीणजी पाटील यांची मेहनतसुद्धा खूप मोठी आहे. त्यांनी केलेलं योगदानसुद्धा खूप मोठं आहे. त्या सर्वांचं मनापासून आभार. आपण सगळ्यांनी केलेल्या मेहनतीमुळं, आपण केलेल्या दिलेल्या योगदानामुळं ही स्पर्धा यशस्वीरित्याने यावर्षी पार पडते. रोहन पाटील दुसरं षटक. उसळी घेणारा चेंडू. बघा रोहनला घरचं मैदान असल्या कारणानं माहीत आहे कुठून चेंडू बाउन्स होतो आणि त्यामुळे हा चेंडू हो यावेळेला चेंडू पुन्हा एकदा आडला गेलाय. चांगली फिल्डिंग. जी बॅनर्सच्या मागे अंडापावची गाडी लागते ती आलेली आहे, तर ज्याला कोणाला आस्वाद घ्यायचा आहे शुल्क आकारून घेऊ शकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला वैभवने आणि फेकी करेपर्यंत कोणती धाव नाही. संकेत मैदानाच्या आतमध्ये. संकेत आणि अर्जुन हे दोन असे भाऊ आहेत जे बॅटिंग बॉलिंगमध्ये आपली कमाल नेहमी दाखवत असतात. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, चेंडू निघून गेलाय, हाताने डायव्हर्ट झाला आणि चेंडू गाठतो सीमारेषा चौकार. भल्या भल्याना पडताना भारी हे फलंदाजांची किमया न्यारी, क्षेत्ररक्षक त्यांचे भारी, अशी ही रंगता एक गाण्याप्रमाणे योग क्षेत्ररक्षक भारी आपल्याला या मॅच दरम्यान बघायला मिळालेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आयुष वेगाने चेंडूवरती आलाय आणि एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट होते. सिंगलने पुन्हा एकदा आपलं पुढे जाईल, 14 वरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. अजूनही 20 धावांची गरज आहे आणि अखेरकार विकेट. रोहित बाद, अजून एका विकेटचं पतन. तिसरं षटक संपलं. 6 चेंडू 20 धावांची गरज. क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. आदर्श मिश्रा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. बॉलिंग मार्कवरती जतीन पाटील. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडूवरती चेंडू सीमारेखा पार, डायरेक्टली बाहेर, फलंदाज बाद. सामना बघाया आले रसिक, सामने होती सारे रंजक. थँक्यू डीजे. आशुतोष डोंगरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चौकारला 100 रुपयाचं बक्षीस हर्षित गर्द यांच्याकडून. पहिला चेंडू आला डॉट. आशु समोर जतीन. दुसराही डॉट. लगातार 2 चेंडू निर्धाव. चौकारासाठी बक्षीस आशूसाठी लावण्यात आले. ओ पुन्हा एकदा तिसरा सुद्धा डॉट. या चेंडूवरती जतीनने गती वाढवली. मागील 2 चेंडू जितके संत गतीने आले होते त्याच्या बिलकुल विपरीत पुन्हा एकदा यावेळेला गंभीरला वाढावं लागतंय. ओ तिसरा चेंडू डॉट. अखेरकार रोहन पाटीलच्या हातामध्ये चेंडू. मॅच फिनिश.